गजानन महाराज की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे गेणे नका भरू पोटे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथमं पांडुरंगाकरो प्रथमं सरे चरण संतांसिया सरे चरण संतांसिया सरे चरण ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली या स्मरण हो यशकड विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला हे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू वरी वैकुंठवासी सद्गुरू श्री भोजनी महाराजांच्या मला असं वाटतं या 32व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आजची ही सांगत आहे। काल कोरोनाचा असल्यामुळे मागल्या वर्षीही आपल्याला हा उत्सव मोठा करता आला नाही, या बाजूने कीर्तन होतं। यावर्षी त्यापेक्षा हा उत्सव मोठा झाला, इथं कीर्तन करावं लागलं। पुढच्या वर्षी नक्की यापेक्षा उत्सव मोठा होईल की आपल्याला आणखी बाहेर जावं लागेल। मला असं वाटतंय काही गोष्टी आवर्जूनही होत नसतात
आणि काही गोष्टी सहज वाढत असतात. मला असं वाटतं की आपण एखादं लावलेलं झाड असेल तर कितीही पाणी घाला ते वाढत नाही, पण एखादे देवाने लावलेलं झाड असेल त्याला किती पाणी नसू द्या ते वाढल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संतांचा महिमा हा निसर्गता चालत असतो. संतांचा महिमा हा आपल्यासारखा संकुचित नसतो. मी खरं बोलू का, जी माणसं परमार्थ करून मानाची अपेक्षा करत असतील त्यांचा महिमा कधीच वाढत नाही. आणि जी माणसं परमार्थ करत असताना तो मानासाठी नाही, तो धनासाठी नाही, तर तो फक्त उद्धारासाठी आहे असं म्हणून जे परमार्थ करतायत त्याचा महिमा किती काही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो कधी थांबत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, सज्जनाचं जे माप आहे, सज्जनाचं जे कीर्तीचं माप आहे ते वाऱ्याच्या हाती असते, नाही का. आपलं जे कीर्तीचं माप आहे ते धुडीच्या हाती असते. धूड 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 नाही का, धूड उडली की जास्त नाही, तिथंच बसते, उडते आणि तिथंच बसते. आपलं माप हे धुडीच्या हातात असते. माऊली सांगतात बरं एका ठिकाणी, नाही का, वारेने असं म्हणतायत, चिखलासारखा कपाळ धरून ठाके, निंदा मोटकी नायके आणि कपाळ धरून ठाके, नाही का. त्याच्या पुढचं पहा. म्हणजे संतांची जी कीर्ती आहे ते वाऱ्याच्या हाती असते. वायूने आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, उगे नसावे. वायू कुठं कुठं आहे, आकाश कुठं कुठं आहे. मला असं वाटतंय असा जर आपला प्रश्न असेल, आकाश कुठं कुठं आहे, कमी कर, विको कमी कर, आकाश कुठं कुठं आहे असा जर आपला प्रश्न असेल तर माऊलीचं त्याचं उत्तर आहे की आकाश कुठं नाही, आकाश कुठं नाही. अरे आकाशे सर्वत्र वसावे, आकाशे सर्वत्र वसावे. शास्त्र तर असं सांगते की तुम्ही एखाद्या भिंतीमध्ये खिळा ठोकत असलात आणि त्या भिंतीमध्ये तर तो जात असेल तर समजून चालवा आत आकाश आहे म्हणून जातो. तुम्ही एखादं लोखंड कापत असलात, ते कापल्या जाते ना, समजून चालाव त्याच्यामध्ये आकाश आहे म्हणून कापल्या जाते, म्हणून कापल्या जाते. आकाश कुठं नाही, आकाश कुठं नाही, आकाश कुठं नाही. पाण्यामध्ये सुद्धा आकाश आहे. आणि म्हणून आकाश हे सर्वत्र वसावे. प्रश्न आहे आकाश कुठं आहे, उत्तर आहे आकाश कुठं नाही. वायू कुठं आहे, उत्तर आहे वायू कुठं नाही. तसं संतांची कीर्ती कुठं आहे, त्याचं उत्तर आहे कुठं नाही. या ई भूमंडळ तरी काही गोष्टी वाढत नसतात, संपवण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी संपत नसतात. कितीही वाढवण्याचा प्रयत्न करा, प्रपंच कधी वाढत नसतो. किती संपवण्याचा प्रयत्न करा, परमार्थ कधी संपत नसतो. किती वाढवण्याचा प्रयत्न करा स्वतःहून,
मला असं वाटते माणूस कधी वाढत नसतो. साधूला किती संपवण्याचा प्रयत्न करा, जितका करत असाल त्यापेक्षा ते जास्त वाढल्याशिवाय राहत नसतात. आणि म्हणून या ठिकाणी श्री संत भोजने महाराजांची आज पुण्यतिथी आहे. न बोलावता तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहात आणि त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आमचे हरिभक्तीपरायण दिलीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण सुपेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मोतीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतरजचे महाराज नाही का आहेत. आपण सगळेजण परिसरातून आलेली सगळी मंडळी, बाबांवर त्याही वेळेला आणि आताही प्रेम करणारी ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. संकल्पित वेळामध्ये आपल्याला ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी थांबवायची आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण कीर्तन ऐकत आहात. आज काल आहे. प्रसंग काल्याचा असल्यामुळे जो अभंग निवडला तो सुद्धा काल्याच्या प्रसंगामध्ये निवडतायत तो अभंग आहे. या अभंगातून या ठिकाणी संवाद आहे. विषय असा आहे की हा संवाद आहे कोणाचा? देवाचा आणि भक्ताचा संवाद आहे का साधूचा आणि साधकाचा संवाद आहे? बऱ्याचदा या अभंगाचा विचार करत असताना हा देवाचा आणि भक्ताचा संवाद आहे, देवाचा आणि गोपाळाचा संवाद आहे असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं की या अभंगाच्या शब्दावरून हा देवाचा आणि गोपाळाचा संवाद नाही, हा साधूचा आणि साधकाचा संवाद आहे. कशावरून बाबा साधकाचा आणि साधूचा संवाद आहे? काय असते बघा, काही शब्द हे कोणाच्याही तोंडामध्ये शोभत नाहीत. काही शब्द हे काही माणसाच्याच तोंडामध्ये शोभतात. मला असं वाटतंय की या अभंगातला जो एक शब्द आहे अवघे, 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 अवघे हा शब्द देवाच्या तोंडातला नाही, तो साधूच्या तोंडातला आहे. देवाच्या मुखातला जर अवघे हा शब्द असताना तर मनुष्यानाम सहस्रेषु हा श्लोक गीतेमध्ये आलाच नसता. देवाच्या तोंडातला जर हा शब्द असताना तर आस्तेची ये महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तिरी विपायला निघे, विपायला निघे. पलीकडच्या काठावर जाण्याच्या इच्छेने अनेक लोक या माया नदीमध्ये उड्या घेत असलेत. अनेक म्हणण्यापेक्षा सर्वच. सुखाची इच्छा ज्याला ज्याला येते, जीव सुद्धा, जीव म्हणजे सगळेच जीव आले त्याच्यामध्ये. अर्थात हे सगळे जीव पलीकडच्या काठावर जाण्याच्या इच्छेने या नदीमध्ये उड्या घेत असलेत. तरी काही भोवऱ्यामध्ये, काही लाटेमध्ये, काही खडकावर, काही मगराच्या तोंडात, काही मीनाच्या तोंडात, माशाच्या तोंडात, काही आशारूपी गाडामध्ये असे सगळे फसत जातात. एखादाच पलीकडच्या काठावर निघत असताना दिसतो. मला असं म्हणू द्या की देवाच्या तोंडातला हा जर शब्द असता तर एखाद्या वेळेला गीतेमध्ये मनुष्यानाम सहस्रेषु असा श्लोकही आला नसता. अवघे हा शब्द देवाच्या मुखातला नाही महाराज. खरं म्हणजे हा शब्द देवाच्या मुखातला नाहीच. हा देवाच्या मुखातला शब्द असताना तर मला असं वाटतं की गीता हा सर्वांना सांगितली असती. गीता फक्त अर्जुनाला सांगितली. विठाला विठाला आपल्याला माहित आहे अर्जुनापेक्षाही मोठ्या अधिकाराची माणसं तिथं होती. पितामह भीष्म होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, धर्मराज होते. मला असं वाटतं यांचा अधिकार नक्कीच आणि नक्कीच अर्जुनापेक्षा जास्त होता. पितामहांचा अधिकार नक्कीच अर्जुनापेक्षा जास्त होता. काही झालं तरी चालेल. एखाद्या वेळेला समुद्र आपली रेखा ओलांडून जाईल, एखाद्या वेळेला पर्वत आपल्याजवळ उडून जाईल, एखाद्या वेळेला बर्फ आपली शीतलता सोडेल, एखाद्या वेळेला सूर्य आपली उष्णता सोडेल. पण मी केलेली प्रतिज्ञा मात्र मी कधीच सोडणार नाही. म्हणून त्या प्रतिज्ञेला आजही नाव आहे भीष्म प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा नाही का? माझ्या वडिलांना दिलेला शब्द, माझ्या आईला दिलेला शब्द हा मी कधीही सोडणार नाही. हे सगळं सोडतील पण मी माझा शब्द कधी सोडणार नाही. हे प्रतिज्ञा कोणाची आहे? पितामह भीष्मांची. म्हणजे मी कधीच लग्न करणार नाही. हे प्रतिज्ञा कोणाची? पितामह भीष्मांची.
आणि अर्जुन बघा संन्यासी होऊन गेला. अर्जुन कशासाठी संन्यासी झाला होता महाराज? अरे आपल्याला माहित आहे ओव्या. अहो कशासाठी संन्यासी झाला होता? संन्यासित्वा होनी जनी चोरुनी नेली माझी भगिनी परी विपल्पन उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. अर्थात असा ज्याचा अधिकार आहे ती गीता भगवंताने पितामह भीष्माला सांगितली नाही, ती गीता भगवंताने धर्मराजाला सांगितली नाही, ती गीता भगवंताने द्रोणाचार्याला सांगितली नाही, अनेक त्या ठिकाणी साधक होते त्यांना सांगितली नाही. ही गीता फक्त अर्जुनाला सांगितली. म्हणून भगवंताच्या तोंडातला अवघी हा शब्द नाही. विठ्ठल या म्हणतो तो. पण अधिकारी असेल त्याच्या, जे अधिकारी असतील, जे माझ्यापर्यंत येण्याचे अधिकारी असतील, सर्व धर्मान परित्यज्य पहिले नंतर मामेकम शरणम रज. आणि हा सुद्धा एक भाग आहे की दुसऱ्याला शरणच जाऊ नका म्हणते, फक्त मलाच या. कीर्तन घ्यायचं असेल तर माझंच घ्या फक्त. असं देवाचं नाही का, देवाचं म्हणणं कीर्तन आपलंच लागेल. हो असा देव आहे. तुम्ही शरण दुसऱ्याला जाऊ नका, ब्रह्मदेवाला शरण जाऊ नका, इंद्राला शरण जाऊ नका, शिवाला शरण जाऊ नका. मामेकम माझ्या घरी येऊन तुम्ही आलं पाहिजे. हो आपल्या घरी जर तुम्ही चहा प्यायला नाही आलं तर मग पारे हो. मामेकम शरणम व्रज. पण त्याच्या अगोदरचा शब्द आहे सर्व धर्मान परित्यज्य. ही अट आहे ना महाराज. सर्व धर्माचा परित्याग करून तू मला शरण आलं पाहिजे. मला नाही फक्त माम एकम मला शरण आलं पाहिजे असा आग्रह करणारा देव आहे. एखाद्याला बोलावणारा देव आहे, पण सगळ्यांना बोलवणारे फक्त संत आहेत. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर हा करावा विचार ललगे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर अवघे चित्रैलोक्य हे वचन संतांचं वचन आहे. यारे यारे लहान थोर हे संतांचं वचन आहे. घ्यारे घ्यारे दही भात, घ्यारे घ्यारे दही भात हे संतांचं वचन आहे. घ्यारे घ्यारे दही भात हे संतांचं वचन आहे. म्हणून अवघा हा शब्द आहे. हा शब्द देवाच्या मुखातला नाही, हा शब्द संतांच्या मुखातला आहे. बरोबर आहे माझं? संतांच्या मुखातला आहे. काही शब्द महाराज काही कालाने शोभत असतात, काही शब्द काही लोकांच्या तोंडात शोभत असतात, काही शब्द त्याच ठिकाणी वापरायचे असतात, दुसऱ्या ठिकाणी वापरायचे नसतात. तिकडे आपल्याला जास्त जायचं नाही, आपल्याजवळ वेळ कमी आहे. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि त्याला बीपीचा त्रास होता. बीपीचा त्रास म्हटल्यानंतर ते मला वाटते अशी वर खाली काहीतरी असते नाही का, खाली वर असते ना ते, खालची किती वरची किती नाही का, हाय वेळ. तो काय म्हटलं महाराज माहीत आहे? तो म्हटले सांगा बरं ओपन किती ना आखर किती. नेहमी बिचारा ओपन आखर मधलाच होता. आपली बीपी ओपन किती आहे ना आखर किती आहे म्हणजे मला असं वाटतंय काही शब्द काही ठिकाणी शोभत असतात, पण हे शब्द अवघे हे शब्द फक्त संतांच्या ठिकाणी शोभतात, लक्षात ठेवा. म्हणून हा जो संवाद आहे हा संवाद देवाचा आणि गोपाळाचा संवाद आहे असा जरी महाराजांनी या ठिकाणी भाव मांडलेला असला तरी हा संवाद जगद्गुरू तुकोबारायांचा आणि साधकांचा संवाद आहे.
ही सगळी साधक मंडळी ज्यावेळेला महाराजांकडे गेली, मी खरं सांगू का, फक्त उद्धाराची इच्छा असणारा पाहिजे, मग तो कोणी असला तरी चालेल. आपला उद्धार झाला पाहिजे या इच्छेने कोणीही संताकडे जा, भलतिया भावे, नाही का, शरण जाता भेटी. म्हणून उद्धाराची इच्छा घेऊन संताकडे जा. तुम्ही कोणी असा, संत तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नसतात. म्हणून तर महाराज म्हणतात, मी कुत्रा झालो तरी चालेल पण संतांच्या दारचा झालो पाहिजे. मी दगड झालो तरी चालेल पण संतांच्या पायरीचा झालो पाहिजे. मी किडा झालो तरी चालेल पण मी संतांच्या नाणीतला झालो पाहिजे. वृत्रासुरसुद्धा असंच म्हणतो महाराज भागवतामध्ये, असंच म्हणतोय की मी कुठेही गेलो तरी चालेल पण मी संताजवळ राहिलो पाहिजे, संतांच्या जवळ राहिलो पाहिजे. माझ्या खऱ्या अर्थाने एखाद्या संतांचं हाड जर माझ्या जाण्याचं कारण असेल तर मला असं वाटतंय की संतांचं हाड जर माझ्या जाण्याचं कारण ठरत असेल तर नक्कीच मी काहीतरी पुण्य केलं म्हणून संतांच्या हाडाने माझं मरण आहे. मला असं वाटतंय मी कुठंही असलो तरी चालेल पण मी संतांच्या जवळ असलो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुझ्या दारीचा कुत्रा झालो तरी देवाच्या किंवा संतांच्या दारचा घरचा मी असलो पाहिजे, ही भावना आहे. उद्धाराची इच्छा असणारा कोणीही असू द्या, तो उद्धाराच्या इच्छेने जर संताकडे जात असेल, अशी उद्धाराच्या इच्छेने काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली. साधना न करता गेली, काहीही साधना त्यांची नाही, तरीसुद्धा त्या ठिकाणी ते पोचलेत आणि महाराजांना म्हणतायत की आमचा उद्धार झाला पाहिजे, आमचा उद्धार झाला पाहिजे. खरं सांगू का, उद्धाराचा मार्ग जरी भेदाचा असला, महाराज दीपक महाराज, उद्धाराचा मार्ग जरी भेदाचा असला तरी अभेदाशिवाय उद्धार होत नसतो. उद्धाराचा मार्ग भेदाचा आहे, नाही का. मी भक्त तू देव ऐशे करी. अर्थात उद्धाराचा मार्ग जरी भेदाचा असला तरी अभेद प्राप्त झाल्याशिवाय उद्धार होत नसतो. मार्ग भेदाचा आहे. महाराज, आमच्या जीवनामध्ये भेद आहे, आमच्या जीवनातला भेद अजून गेला नाही. आम्हाला लहान मोठा समजतो, आम्हाला जवळचा दूरचा समजतो, आम्ही जवळच्या माणसावर प्रेम करतो, दूरच्यावर करत नाही, हे सगळं आम्हाला समजते. आम्ही फक्त प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक म्हणून तुमच्याकडे आलोत. आम्ही भेदीच आहोत. आमच्या जीवनातला भेद अजून गेला नाही, पण अभेद प्राप्त व्हावा अशी आमची इच्छा आहे, अशी आमची इच्छा आहे. अभेद प्राप्त होण्याची जर आमची इच्छा असेल, आम्ही जर तुमच्याकडे आलो असेल, तर मला असं वाटतंय आम्ही साधक आहोत, साधन चतुष्टय संपन्न आहोत. अज्ञान शिल्लक आहे, अज्ञान शिल्लक आहे आणि ते जाण्याची आमची इच्छा आहे, याला साधक म्हणतायत. आणि या इच्छेने आम्ही तुमच्याकडे आलो. आमचा उद्धार झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. यातली कोणतीही साधना आम्ही केली नाही, फक्त उद्धाराच्या इच्छेने आपल्याकडे आलो. आम्हाला अभेद प्राप्त व्हावा अशी आमची इच्छा आहे, आम्हाला काला प्राप्त व्हावा अशी आमची इच्छा आहे. ही साधक मंडळी ज्या वेळेला जगद्गुरू तुकोबारायांकडे गेली, त्यावेळेला जगद्गुरू तुकोबाराय म्हणतायत साधना म्हटले नाही, भेद गेलाय म्हटले नाही. अर्थात प्रपंच म्हटले, हां रात्रंदिवस प्रपंच महाराज, रात्रंदिवस प्रपंच. एखाद्या वेळेला आम्ही कीर्तनाला जरी गेलो तर बिना चपलाचे जातो महाराज. आम्हाला माहीत असते की तिथं चपला घालणारे लोक भरपूर येतात. अर्थात आमची साधना कोणचीही नाही. खरं सांगा, आपली काय साधना आहे, काय साधना, कोणची साधना करताय दादा आपण? जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये भेद आहे तोपर्यंत मला असं वाटतंय की आपली साधना प्रामाणिक नाही म्हणून आहे. विठ्ठल विठ्ठल आपण निष्ठेने प्रपंचाची साधना करता,
का आपण निष्ठेने परमार्थाची साधना करता. आपण जर तसा विचार केला तर आपलं मन आपल्याला सांगेल की आपण निष्ठेने फक्त प्रपंचाची साधना करतो, परमार्थाची नाही. खरं सांगा, तुम्ही म्हैस अत्यंत प्रेमाने धुता का रोज हनुमंतरायाची आंघोळ प्रेमाने करता? परिणाम पाटील, म्हैस प्रेमाने धुता का हनुमंतरायाला आंघोळ प्रेमाने करता? खरंच म्हैसच ना. म्हैस जी कधीच तुमची नसते ती म्हैस कधीच नाही. आणि म्हणून अत्यंत प्रेमाने करावे लागते पारमार्थिक साधना. त्यावेळेला कुठंतरी थोडं थोडं फळ, थोडा थोडा अनुभव आपल्या पदरात पडत असताना दिसतो. अत्यंत प्रेमाने करावं लागते दादा. मला असं वाटतंय की परमार्थ करून जमिना घेणारी माणसं वेगळी असतात, परमार्थ करून जमिना घेणारी माणसं वेगळी असतात, आणि जमीन विकून मंदिर बांधणारी माणसं वेगळी असतात. परमार्थ करून जे जमिना घेत आहेत ते जमिनीत जातात, आणि जमीन विकून जे मंदिर बांधतायत ते कळस होतात. आमच्या नारायण महाराजांनी मंदिरासाठी जमीन घेतली. बघा, नारायण महाराजांनी मंदिरासाठी जमीन घेतली. आजही ती जमीन आहे आंबेटाकडीला. आमच्या भोजने महाराजांनी मंदिरासाठी जमीन विकली. मंदिरासाठीच जमीन, मुलांसाठी जमीन घेणारे आहेत, मुलांसाठी जमीन घेणारे आहेत. पण मला असं वाटते मंदिरासाठी जमीन घेणारे फक्त नारायण महाराज आहेत. मंदिरासाठी जमीन घेणारे फक्त नारायण महाराज आहेत. एखाद्या वेळेला मंदिराच्या पैशावर जमीन घेणारे आहेत, पण जमिनीच्या पैशावर मंदिर बांधणारे फक्त संत असतात. लक्षात ठेवा. इतकं प्रेम करावं लागते परमार्थावर. ते का आपल्या घरचा कायदा आहे का? विठ्ठल सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, आणि तेने हरीशी जिंकावे. तेने हरीशी जिंकावे. सर्वस्वाला मुकावं लागतं, त्यावेळेलाच तो हरी आपल्यावर प्रसन्न होत असतो. आपण सगळे आणि सगळे माझ्यासहित प्रपंचाची साधना करणारे आहोत. आम्हाला जर लौकिकाची इच्छा असेल तर लौकिक हा विचार प्रपंचातलाच आहे. आम्हाला जर धनाची इच्छा असेल तर धन हा विचारसुद्धा प्रपंचातलाच आहे, प्रपंचातलाच आहे. आणि म्हणून आपण सगळे आणि सगळे प्रापंचिक साधना करणारे आहोत, प्रपंचावर प्रेम करणारे आहोत. करू नये इतकं प्रेम माणसं प्रपंचावर करतात. लक्षात ठेवा. जितकं जितकं प्रेम तुम्ही प्रपंचावर कराल ना, तो गाड आहे गाड. तो गाड तुम्हाला आणखी आणखी ओढत राहतो. तो आशारूपी गाड आहे, आणखी आणखी ओढत राहतो. बघा, हे जे शृंखला आहे ना, तो श्लोकच आहे. जो बांधला ना, जो बांधला तो जो सोडला तो थांबतो, बांधला तो पडतो. अशी आहे आशा. आशेने ज्याला बांधलं तो पडत राहतो. आणि आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. माझ्याकडे हात करून बोललो तुम्ही. अरे माझ्याकडे हात केला ना तुम्ही. असं केलं म्हणजे मीच होतो का नाही पुढे तुमच्या. आशेचे बांधले म्हणे आणि तुका म्हणे वाया गेले, मीच. आशा ते करीते बुद्धीचा तो लोक. विठाला विठाला खरं सांगू का, संगत कोणाची असू द्या, पंगत चांगली असली पाहिजे. ध्यान कोणाचंही असू द्या, मन चांगलं असलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय, दृष्टी कशी असू द्या, नजर चांगली असली पाहिजे, नाही का. संगत कोणाची असू द्या, पंगत चांगली असली पाहिजे. पंगत चांगली, संगतीने पंगत बिघडते, बरोबर आहे, पण असू द्या.
एस टीत बसल्यानंतर काय तुम्हाला साधूच भेटणार आहेत आणि साधू भेटले म्हणून का तुम्ही त्याला जागा देणार आहात? बऱ्याच वेळा आपल्याला उभं राहावं लागते महाराज. बस उभं असलो तर म्हणतात राहा महाराज उभे जगाच्या कल्याणा, आणि बसेल असलो तर राहा महाराज उभे बसू द्या आम्हाला कारण जगाच्या कल्याणा. शोभते महाराज तुम्हाला, शोभते. कंडक्टर म्हणतो, कंडक्टर शोभते तुम्हाला. आम्हाला परत पैसे मागता तुम्ही राहिलेले. अर्थात संगत कोणाची असू द्या, ऐका माझं, पंगत चांगली ठेवा. संगत बिघडत राहते. लग्नात गेले म्हणजे का कीर्तन असते का? लग्नात कीर्तन असते का तिथे? ते काय म्हणजे संगत कोणाची असू द्या. तुम्ही काय बाजारात स्टँडवर गेले म्हणजे तिथे प्रवचन असते का? हां, तुम्ही हॉटेलमध्ये गेले म्हणजे का तिथे काय श्लोक असतात का? श्लोक असतात. संगत कोणाचीही असू द्या, पंगत बिघडली की मात्र तुमचं जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. पंगत बिघडू देऊ नका. पंगत. ध्यान कोणाचंही असू द्या, करावं लागते माणसाला ध्यान. एखाद्या वेळेला बस स्टँडवर उभं असल्यानंतर आपल्याला ध्यान एसटीचं करावं लागते. एखाद्या वेळेला आपण कापसाचे फडके घेऊन जातो वावरात, आपल्याला ते ध्यान करावं कधी येतात कापूस वेचायला म्हणून. येतच नाहीत, फडके घेऊन घरी. बरोबर आहे ना माझं? ध्यान कुठलंही असू द्या, कोणाचंही असू द्या, मन चांगलं असलं पाहिजे. मन चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून दृष्टी कशीही असू द्या, दृष्टी कशी असू द्या, नजर चांगली असली पाहिजे. नजर चांगली असली पाहिजे. बघा, महाराजांची संगत बिघडली नव्हती असं नाही, पंगत बिघडू दिली नाही. महाराजांची काय म्हणतात ध्यान बिघडलं होतं असं नाही, काय दाढी होती वगैरे काही नाही, उघडच असायची, पण मन कधी बिघडू दिलं नाही. आणि सांगू तुम्हाला, महाराजांची दृष्टी बिघडली नाही असं नाही, पण महाराजांनी नजर कधी बदलू दिलं नाही. परश्रिया सदा बहिणी माया, परश्रिया सदा विठाला बायपास झाल्यानंतर सुद्धा भजे खात आहेत लोक. म्हणजे हा दृष्टांत आहे. शुगर झाल्यानंतर सुद्धा साखर खात आहेत. महाराज तुम्हाला शुगर आहे? नाही, मग तुम्ही बघू नंतर. हो, मला असं वाटतं की शुगर झाल्यानंतर सुद्धा साखर खाणं चांगलं आहे ना? वाईट आहे. ते पथ्यच आहे खरं म्हणजे. साखर न खाणं हे त्याचं पथ्य आहे. आणि म्हणून देवाने जे दिलं त्याचा अत्यंत चांगला उपयोग करणं हेच खऱ्या अर्थाने संतांची शिकवण आहे. मला असं सांगायचं होतं आपल्याला की आपण पारमार्थिक साधनेपेक्षा प्रापंचिक साधनेला जास्त महत्त्व देणारे आहोत. पण उद्धाराची इच्छा आहे, नक्की उद्धाराची इच्छा आहे. मी असं म्हणेल महाराज, ज्या ज्या माणसाला सुखाची इच्छा असेल ना, पर्यायाने ती उद्धाराचीच इच्छा आहे. उद्धाराची इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे ना. अरे साधनं वेगवेगळे आहेत, सुख मिळवण्याचे साधनं वेगवेगळे आहेत, पण सुखाची इच्छा असेल तर नक्कीच त्याला
भगवंताचीच इच्छा आहे, म्हणजे सुखाची इच्छा आहे. कारण सुखरूप ऐसा तुझ्या गुण सांगा. दुसऱ्याला जर तुम्ही सुखरूप म्हणत असाल तर द्वैतापत्ती येईल. वेदांतामधला फार मोठा अपराध आहे तो द्वैतापत्ती. म्हणजे सुखरूप दुसरं कोणी असूच शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सुखाची इच्छा आहे, याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला देवाची इच्छा आहे, तुम्हाला उद्धाराची इच्छा आहे. प्रत्येक माणसाला उद्धाराची इच्छा आहे. महाराज ती ओवी आहे, स्वभावता भजनशील. जेथ मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील. मला असं वाटतं माझ्यासमोर एका बाजूने गाथा बसलेला आहे, दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वरी आहे, तिसऱ्या बाजूने भावार्थ रामायण आहे, आणि आता जे उपस्थित झालं ते भागवत आहे. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. कोणाला परमार्थ आवडत नाही, कोणाला परमार्थ आवडत नाही. अरे पिणारी माणसंसुद्धा नवरदेव शोधत असताना बिन पिणारा शोधतात का नाही? हां, आता पाहतच नाहीत म्हणा. आता दिवसच गेले त्याचे. आता जे राहिले ते राहिले. समजा झालं त्याचं बरं झालं, आता राहिलं ते राहिलं. आता काय याचं बरं झालं, याचं राहिलं. झालं का तुझं बी? चाल, बरं झालं, चाल. राहिलं असतं की संपलं गड्या, मग काहीच नाही आता. विठाला विठाला उद्धाराची इच्छा असलेले जे असतील, सुखाची इच्छा असलेले जे असतील, माझी विनंती आहे तुम्हाला, सुखाची इच्छा असणाऱ्या माणसाने संसाराकडे जायचं नाही, साधूकडे जायचं आहे. महाराज, सुखाची इच्छा करणारा माणूस जर संसाराकडे जात असेल, तो संसार तुमच्या पदरामध्ये पुन्हा पुन्हा दुःख टाकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. संसार सारखा शेपटीवर पाय देत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून पुन्हा पुन्हा दुःख, पुन्हा पुन्हा दुःख आपल्या पदरात पडते ना. इच्छा सुखाची करतोय आपण, पण कोणाकडून? संसाराकडून सुखाची इच्छा करतो. आणि संसाराकडून जर सुखाची इच्छा करत असाल, इच्छा आहे नक्की सुखाची आहे, तुम्हाला सांगेल प्रपंचाकडून तुम्ही ती सुखाची इच्छा करू नका. इच्छा सुखाची असेल तर तुम्हाला साधूकडे आणि साधूकडे जावं लागेल. संतावीन प्राप्ती नाही, पैसे वेद देती ग्वाही. अरे साधू ही समाधानाच्या जीवनावर जगत असतात. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही तुमच्यात दिसत असलो, तुमच्यासारखे असलो, तुमच्यात राहत असलो तर सुपेकर महाराज आहेत. मला असं वाटतं हे सगळे आपल्यामध्ये सगळे राहत असले तर जे आंतरिक सुखाची जी भावना आहे, जी ज्योत आहे, ती मात्र फार महत्त्वाची असते. हे का दाखवण्याचा विषय असतो का रे? प्रेम आहे का दाखवण्याचा विषय आहे? प्रेम दाखवण्याचा विषय आहे महाराज. प्रेम काय लिहिण्याचा विषय आहे? एखादी चिठ्ठी जर तुम्हाला आली एखाद्या वेळेला आणि त्याच्यावर जर लिहिल असलं की मी तुमच्यावर अत्यंत प्रेम करते, समजून चालाव ती चिठ्ठी बाईची आहे, आईची नाही. आई असं कधीच लिहिणार नाही की मी माझ्या पोरावर प्रेम करते म्हणून. प्रेम नवे सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हा लिहिण्याचा विषय नाही, प्रेम हा सांगण्याचा विषय नाही, प्रेम हा करण्याचा विषय आहे, करण्याचा विषय आहे. आणि म्हणून प्रापंचिक साधना करणारी माणसं सुखाची इच्छा घेऊन ज्यावेळेला जगद्गुरू तुकोबारायांकडे गेले, सुखाची इच्छा याचाच अर्थ अभेदाची इच्छा घेऊन गेले, अभेदाची इच्छा याचा अर्थ काल्याची इच्छा घेऊन गेलेत. आणि महाराजांना म्हणाले की आम्हाला पाहिजे. अरे जा मग घेऊन या. बाबा आम्हाला माहीत नाही, तिथं गेलो तरी आम्हाला देणारा कुणी सापडणार नाही, आमचा तसा लग्गा नाही. तर महाराज म्हणतात तुम्हाला जर काला पाहिजे असेल, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, त्याचा पत्ता जर तुम्हाला माहीत नसेल तर फक्त एवढंच करा, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. मागे मागे अवघे माझ्या, मागे मागे
माझ्या पाठीमागं या. महाराजातले कोण कोण येऊ, कोण कोण येऊ? तर सगळी महाराज लोकांची पंगत आहे, तर आम्ही आलो चालेल का त्याच्यात? याच्यामधले कोण कोण येऊ? अवघे हा शब्द फक्त साधूच्या तोंडामध्ये शोभतो. अवघे फक्त एकच अट आहे, माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे तुम्हाला अवघ्यांना यावं लागेल. मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोच केल्याशिवाय राहणार नाही. पताक्यांच्या पाठीमागं चाला, नाही का? कुणाच्या पाठीमागं? पताक म्हणजे चालत आहेत ना, त्याच्या पाठीमागं चाला. ते बरोबर तुम्हाला पंढरपूरला घेऊन जातील. घेऊन जातील. हो, तुम्ही दुसऱ्याच्या पाठीमागे गेले की ते बरोबर कुठंतरी वेगळंच ठिकाणी घेऊन जातील. तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल तर तुम्ही पताक्याच्या पाठीमागं चाला, तुम्हाला पंढरपूर आल्याशिवाय राहणार नाही. अवघे माझ्या मागे मागे. आणि दुसरा एक यातला शब्द महत्त्वाचा आहे, आजी देतो पोटभरी. पोटभर देतो हा शब्दसुद्धा देवाच्या मुखातला नाही महाराज, हा साधूच्या मुखातला शब्द आहे. पोटभर देव देत असतो कधी, आणि देवाने दिलेलं जर पोट भरते, समजा इतकं देऊनही तुमचं पोट भरलंय, हां 4-5 क्विंटल पिकलं सोयाबीन, समजा 10 क्विंटल पिकलं असतं तरी भरलं असतं ना, भरलं असतं ना. समजा आता 8,500 रुपये वाटते भाव, नाही कापसाचा, पाणी मारून समजा 10-12 झाला तरी, तुम्हाला एक वाक्य सांगतो, संताने दिलेलं कधी सरत नाही, देवाने दिलेलं कधी पुरत नाही. देवाने दिलं ना आयुष्य आणखी असावं असं वाटतंय, देवाने दिली ना संपत्ती आणखी असावी असं वाटतंय, देवाने दिले ना सगळं ऐश्वर आणखी असावं असं वाटतंय. पण पोटभरी हा शब्दसुद्धा भगवंताच्या तोंडातला नाही, हा साधूच्या तोंडातला आहे. आजी देतो पोटभरी, पुरे पुरे म्हणाल तो वरी. फक्त बंधन एवढंच आहे, हळूहळू चाला, कोणाशी न बोला. प्रपंचातलं बोलणं हे बोलणं आहे, परमार्थातलं बोलणं हे मौन आहे. कोणाशी न बोला. आणि आणखी एक विनंती महाराज करतायत, तुम्ही जर काही सोबत आणलं असेल तर ते सोबतचं सोडून ठेवा. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. विठोबा थोडक्यामध्ये अभंगाचा भाव सांगितला असं मी म्हणणार नाही, अभंग सांगितला असं म्हणेल. पण इतक्या वेळात सगळं सोंगं करणं जरा कठीण जातं. अर्थात भगवंताच्या चरित्राचा विचार थोडक्यामध्ये करून आणखी एक विषय मला आपल्यापुढे मांडायचा आहे. तो महत्त्वाचा असल्यामुळे त्यालाही वेळ देणं महत्त्वाचं आहे. भगवंताच्या चरित्राचा विषय अगम्य आणि अपूर्व असा विषय आहे. खूप चांगली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवंताचे अनेक चरित्र आहेत. त्यापैकी कात्यायनी नावाचं व्रत करण्यासाठी ज्यावेळेला काही गवळणी जातात, कात्यायनी नावाचं व्रत नाही का, जन्मोजन्मी आहे तोच पती मिळावा यासाठी जे केल्या जाते त्याला कात्यायनी व्रत असं म्हणतायत, नाही का? तुमच्या घरी करतायत ना कात्यायनी व्रत? चालू आहे ना तुमच्या इथं? ते कशासाठी केल्या जाते माहीत आहे? जन्मोजन्मी हाच पती मिळावा याच्यासाठी केल्या जाते. तुझ्या घरी करतायत ना? म्हणजे याचा अर्थ काय? हे भेटूच नाही आता कधी. कात्यायनी नावाचं व्रत करण्यासाठी ज्यावेळेला सखी जातात त्यावेळेला अत्यंत बालअवस्थेमध्ये असलेल्या सखी त्या ठिकाणी आंघोळी करतायत, भीतीने आलेले आहेत, कपडे सगळे बाहेर काढलेले आहेत. हा अधर्म यांच्याकडून घडू नये यासाठी भगवान, एक चरित्र आहे, भगवान तिथं जात आहेत, ते सगळे कपडे कदंबाच्या झाडावर घेऊन जात आहेत आणि त्या सगळ्या सखी महाराज भगवंताची प्रार्थना करत आहेत. सुंदर. त्या सखीसुद्धा एका जातीच्या नाहीत, अनेक जातीच्या आहेत. मला वाटते
हे संप्रदायाचं वैभव आहे. सगळ्या जातीने यावं, आपला उद्धार करून घ्यावा. ही संप्रदायाची एकता आणि अखंडता आहे. ज्ञानोबा रायने, जगद्गुरू तुकोबा रायने या सनातन धर्माला दिलेलं हे वळण आहे, अत्यंत महत्त्वाचं वळण आहे की कोणीही यावं आणि उद्धार करून जावं. म्हणून त्या सखी ज्या आहेत त्या सखी एका जातीच्या नाहीत, 5 जातीच्या आहेत. 5 जातीच्या आहेत. आणि त्या 5 जातीच्या सखी त्या गौडणी भगवंताची स्तुती करतायत. नामदेव महाराज लिहित आहेत, एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमाने, एक गुजरणी, ऐशा 5 जणी ठकविल्या गौडणी, ठकविल्या, ठकविल्या, ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने. अशा गौडणी आहे. 5 प्रकारच्या गौडणी आहेत. त्यात एक मराठी आहे, मराठी भाषा तर आपल्याला माहीतच आहे. त्यात एक कोकणी आहे, एक गुजरणी आहे, एक मुसलमानी नाही का, एक कानडी आहे. अशा गौडणी भगवंताची स्तुती करतायत. मला वाटतं या संप्रदायाचं वैभव असं आहे, या देशाचं वैभव असं आहे. आपल्या देशाचा प्रदेश बदलला की आपली भाषा बदलते, भाषा बदलते. प्रदेश बदलला की भाषा बदलते. आपण जर कधी पंजाबमध्ये गेलात तर तिथली भाषा वेगळी आहे. वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, तिथली भाषा आहे. तुम्ही राजस्थानमध्ये गेलात तर तिथली भाषा अभंगच आहे. धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी, ओ धरती धोरारी. आको शुरजा को शर्माए, पर देवन मन में आए, आज समारी मन गाये, धरती धोरारी, ओ धरती धोरारी. आको तनडो मनडो वारा. राजस्थानची भाषा आहे. एखादा साधू जर आपला परदेशामध्ये राहत असेल तर त्याची भाषा वेगळी आहे, पण भाव मात्र तेच आहे. आय डोंट नो हाऊ टू प्रेम, नाही का, त्याची भाषा आहे. तशी या गवळणीची सुद्धा एक भाषा आहे. त्यामध्ये पहिली जी गवळण आहे, एक मराठी, एक कानडिया. कानडी गवळण भगवंताची स्तुती करत असताना आपल्या भाषेमध्ये करते. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी. चाललो पड चाललो शिर कोड्यानं फोडो, कोळ्यानं ओढो, चाललो पड चाललो शिर कोड्यानं फोडो, कोळ्यानं ओढो. मारी कानैया, मारी पानैया, पाणी खेळानं खेळो. गौडणी ठकविल्या, ठकविल्या, ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगती. हो, मुसलमानन गौण. देख रे कानैया मैं इज्जत की बड़ी, चकर चरण पकड़ोगी मैया कुतो जुड़ी, मेरी सारी दे, मेरी सारी दे. मेलेरी दुल्लडी, ले मेरी दुल्लडी, ले मेरी दुल्लडी. गौडणी ठकविल्या. हो, एक गुजरणी आहे. हो, फार हुशार असतात ती माणसं महाराज. हो हो, ती गौडण सुद्धा आपल्या भाषेमध्ये भगवंताची स्तुती करते. विठाला विठाला पावगा दाताला, तू नंदाचा झिलो, झिलो झिलो. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा दिया मैं हिवान मेलो, ले मारे कोयतो. अशा 5 प्रकारच्या गौडणी भगवंताची स्तुती करतायत. सगळ्या शरण जात आहेत. भगवान त्यांना ते कपडे देत आहेत. भगवंताच्या चरित्रातला एक भाग आहे.
चोरी करणं हा सुद्धा भगवंताच्या चरित्रातलाच भाग आहे. मला असं वाटतंय मुलं पैशाची नाही लोण्याची चोरी करत असेल तर ते त्यांचं चरित्रच आहे. पैशाची चोरी करत असतील तर चोर आहेत, पण लोण्याची चोरी करीत असतील तर ते त्यांचं चरित्रच आहे. भगवंताचं हे चरित्र आहे. आणि खऱ्या अर्थाने हा सगळा भाग पाहत असताना अनेक गाढाने यशोदेकडे येत आहेत. यशोदा विचार करते की माझा कन्हैया तसा नाही. प्रत्येक आईला असं वाटत असते माझा मुलगा तसा नाही, पण तो बाहेर कसा आहे हे बाहेरच्याच लोकांना माहीत असते. मग सगळ्या गौडणी सांगतायत. यशोदेला मात्र ते खरं वाटत नाही. यशोदेच्या डेऱ्यामध्ये ज्यावेळेला प्रवेश होतो यशोदा समजते की हा नक्की चोर आहे, याला शाळेत टाकलं पाहिजे. आणि गाईच्या पाठीमागं प्रभूला पाठवल्या जाते. गोधने चारा वया जातो शारंग पाणी गाई चारण्यासाठी जात आहेत. अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळल्या जात आहेत. हो, अनेक प्रकारचे खेळ आहेत. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. हो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अनेक प्रकारचे खेळ ज्यावेळेला खेळल्या जात आहेत. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. मला असं वाटतं प्रमाण टाळकऱ्याच्या फार आवडीचं प्रमाण आहे. हे झालं की झालं रे बाबा आता नाही. आणि म्हणून आता खेळ मोडावा परता या ठिकाणी आपण खेळ थांबवला पाहिजे. आता भुका लागल्यात म्हणून सगळ्यांनी बसलं पाहिजे. बघा गड्या, भगवंतानी सगळ्यांना एकत्रित बोलवलं. या ठिकाणी सत्ता भगवंताची नाही, या ठिकाणी सत्ता गोपाळाची आहे. मला वाटते देशावर सत्ता गोपाळाची असावी, देवाची नाही. जगावर सत्ता मतदाराची असावी, उमेदवाराची नाही. सत्ता मतदाराची असावी, उमेदवाराची नाही. भगवान श्रीकृष्ण उमेदवार आहे आणि सगळे गोपाळ मतदार आहेत. आणि बरोबर इलेक्शनचा काळ आहे, काल्याचा आहे म्हणजे इलेक्शनचा काळ आहे. इलेक्शनच्या काळात तरी मतदाराने आपली सत्ता गाजवली पाहिजे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे गोलाकार बसवल्या जात आहेत, कमलाकार बसवल्या जात आहेत. लहान लहान आहेत ते जवळ घेतल्या जात आहेत, मोठे मोठे आहेत ते दूर ठेवल्या जात आहेत. मला असं वाटतं की मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य आहे, मोठ्या माणसाचा हा मोठेपणा आहे की जो मोठा माणूस गरिबाला जवळ ठेवतो. एखाद्या वेळेला श्रीमंत माणसं दूर राहिले तरी चालतील, पण मोठ्या माणसाजवळ नेहमी गरीब राहिले पाहिजेत. श्रीमंत माणसाचं काय करतात म्हणतात, काय करतात, जडतात. श्रीमंत माणसामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही जडफडाट होईल, पण गरीब माणसामध्ये तुम्ही गेलात आणि काही जर दिलं तर ते तुम्हाला मोठं करतील. म्हणून मोठ्या माणसामध्ये राहिल्यापेक्षा मोठ्या माणसाने मोठं दिसावं असं वाटत असेल तर त्या माणसाने ठेंगण्या माणसामध्ये, लहान माणसामध्ये राहणं महत्त्वाचं आहे. माझे प्रभू गोपाळामध्ये जितक्या प्रेमाने राहत आहेत देवामध्ये सुद्धा राहत नाहीत. इंद्र चंद्र देव यातीची भजिती श्रुतीशास्त्र तेही यातीची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. अर्थात सगळे लोक त्याचं ध्यान करतायत, सगळे लोक ज्याच्या दारामध्ये उभे राहत आहेत तो भगवान आज गोपाळाच्या दारामध्ये उभा आहे, गोपाळाच्या गराळ्यामध्ये आहे. गोपाळाची सत्ता आहे, सत्ता गोपाळाची आहे, गोपाळाची सत्ता आहे म्हणून त्यालासुद्धा बोलतं आहे. आमच्या वडत्या झाल्या म्हणे, आता तू वडून आण गाई, नाही का, तू आहे तुझी वडती आहे म्हणे, इथे आपल्याला चाटा मारतून आम्हाला वडायला लावतो नाही. हो हो, कानोबा रे कानोबा निवडी आपली गोधने. तुला जर आमच्यासोबत बरोबर खेळायचं नसेल तर आपल्या गाई घेऊन तिकडे जा. हो. कानोबा रे कानोबा निवडी आपली गोधने निवडी आपली गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपली गोधने निवडी आपली गोधने. पाच पोळ तीन भाकरी धीळ कानवला एक बुरी. आमची थकवणी खाली सिदोरी. कानोबा रे कानोबा निवडी आपली गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपली गोधने. देवाशी भांडण्याचा अधिकार फक्त गौडणीचा आणि गोपाळांचा होता. ते गोपाळ गोलाकार बसलेले आहेत. माझे प्रभू मध्यभागी उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये द्रोण आहे, काल्याचा द्रोण आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. भगवंताने त्याचा काला केला आहे.
हसतमुखाने प्रभू सगळ्यांकडे पाहतायत आणि त्या ठिकाणी भागवतकार त्या कालाचं वर्णन करतायत. बिभ्रदवेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मसृणकवलं तत्फलाङ्गुन्निलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्भवी स्वै स्वर्गे लोके मिशिरी भुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. कुंद्राज महाराज की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. सद्गुरु भोजने महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महावने मिनिटाचा आणखी एक उपक्रम या ठिकाणी असा आहे. खरं म्हणजे तो उपक्रम तुमच्यावर बोजा टाकण्यासाठी नाही, तुम्हाला संधी देण्यासाठी. मला वाटते घेण्याचीही संधी नसते, घेण्याची अधोगती असते, देण्याचीही संधी असते. मला वाटते घेणारा माणूस किती मोठा असला तरी त्याचा हात खाली असतो, आणि देणारा माणूस किती लहान असला तरी त्याचा हात वर असतो. मग वर हात असलेला बरा का खाली? वर हात असलेला बरा. किती श्रीमंत माणूस असू द्या, 5 वर्षाने एकदा येऊ द्या, पण मागणारा असेल ना तर हात खालीच करावा लागतो. तुळशी करपल कर करे, करतल ना करे, करतल ना करे. हा वा. इसदिन करतल करे उसदिन मरण बरे. जिसदिन करतल करे उसी दिन मरण बरे. बरे बरे म्हणू आपण, एक शब्द मराठी टाकू, मरण बरे. त्याच्यापेक्षा मरण चांगलं. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंग. बघा, हे संधी आहे, हे संधी आहे, याचा बोजा मानायचा नसतो. हो. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, याचकाचा भार आणि घेऊन येर झार. म्हणून आता माझ्याकडे तेच काम आहे महाराजा भागात. त्याच्यामुळे काही काही लोक मला दिसलं की तिकडे निघून जा बाबा, काही मागायला आले का. बरं, मी फक्त मागत नाही, मी देतो सुद्धा. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं झालं पाहिजे. काय हे वैभव आपल्या भागामध्ये आणखी उभं राहिलं पाहिजे. ट्रस्टी मंडळीने असं ठरवलं की महाराजांचे जे समाधीस्थान आहे, या समाधीस्थानाचा पुनरुद्धार करायचा. आपण त्याला जीर्णोद्धार म्हणणार नाही, पुनरुद्धार करू. असं वाटतं की ते शाबूत आहे, पण मला असं वाटतं की हे सगळं बनवलेलं असते ना, हे जास्तीत जास्त 5-50 वर्षाची याला आयुष्य असते. महाराजांची समाधी किमान 350, 400, 500 वर्ष या ठिकाणी शाबूत राहावी, अशा पद्धतीने महाराजांचं समाधीस्थळ बनवण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. बघा, पूर्वजांनी समाध्या जर बनवल्या नसत्या, समाध्या जर शाबूत ठेवल्या नसत्या, ते एखाद्या वेळेला आपल्याला आळंदीला जाण्याचा योगही आला नसता. शाबूत ठेवल्या समाध्या जर शाबूत ठेवल्या नसत्या, तर एखाद्या वेळेला पैठणमध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं असतं कोणाचं. बरोबर आहे ना माझं? समाधी जर नसती, ते शिळा जर नसती, तो डो जर नसता, तर एखाद्या वेळेला देहूमध्ये जाऊन आपण कुठं गेलो असतो. म्हणून देहूमध्ये महाराजांनी ती साधना कायम ठेवली त्या परंपरेमध्ये. म्हणूनच आज देहूचं महत्त्व आहे. ज्ञानोबा रायची समाधी शाबूत राहिली 350 वर्ष, काहीच नव्हतं महाराज तिथं. नाथ महाराज आल्यानंतर मग पुढचा भाग झाला आहे. 350 वर्ष त्या ठिकाणी महाराजांची समाधी शाबूत ठेवण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं असेल. आणि म्हणूनच आज आपल्याला खऱ्या अर्थाने आळंदीला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेता येतं. मी आणखी सांगेन, काही साधूच्या समाध्याच राहिल्या नाहीत, साधूचं नाव थांबलं. आहेत म्हणजे असे काही संत आहेत महाराज की त्यांचं समाधीस्थान नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं कुठं समाधीस्थान आहे हे समजत नाही.
50 वर्षाच्या काळामध्ये गावाचं सगळं चित्र बदलून जाते. गावाचं तुम्ही पहा, लहान होते त्यावेळेला गाव कसं होतं, आता कसं आहे नाही का? आता कसं आहे, हो आता त्यावेळेला लोक रस्त्याने चालायचे, आता रस्ता सोडून चालतात नाही का? झालं काय? अशा बऱ्याच घटना गावामध्ये घडत आहेत ना. म्हणून 50 वर्षाच्या काळामध्ये जर गावात इतका बदल होत असेल तर हे तर आपल्याला खूप अखंड ठेवायचं आहे. 300-400 वर्षाच्या काळात हा बदल झाला तरीसुद्धा समाधीचं स्थान कायम राहिलं पाहिजे, ते शाबूत राहिलं पाहिजे. यासाठी या ठिकाणी संस्थांनी ठरवलं की एक समाधीचं स्थान निर्माण करावं, संगमरी दगडामध्येच ते स्थान निर्माण करावं. यासाठी त्यांनी काही याचना केली किंवा ज्यांना जे काही यथाशक्ती देण्याची इच्छा असेल त्यांनी या समाधीसाठी द्यावं. त्यांनी मला वाटतं काही यादीही या ठिकाणी करून आणली. हरिभक्तीपरायण वासुदेव पाटील, कुठले आहे ते, पथरोड, जिल्हा अमरावती, यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनेश वासुदेव पाटील यांच्याकडून 41,000 रुपयाची देणगी या समाधीस्थळासाठी आली. वैकुंठवासी प्रल्हाद शेख पुंडलिकराव घोराडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घोराडे परिवार अटाडी यांच्याकडून किती 11,111 रुपयाची देणगी आली. राजाराम उर्फ रामचंद्र संपत डिक्कर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विश्वस्त भोजने महाराज संस्थान अटाडी यांच्याकडून 11,111 रुपयाची देणगी आली. भैयाभाऊ पाटील बोरेडगाव यांचे स्मृतिप्रित्यर्थ विश्वस्त संत भोजने महाराज संस्थान अटाडी यांच्याकडून सुद्धा 11,111. हां, अर्थात वैकुंठवासी आप्पाराव दादाराव देशमुख पैलपाडा यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री नंदकुमार आप्पाराव देशमुख पैलपाडा यांच्याकडून सुद्धा 11,111ची देणगी आलेली आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तुकाराम सीताराम महाल्ले अटाडी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विश्वस्त संत भोजने महाराज संस्थान अटाडी यांच्याकडून सुद्धा 11,111 रुपयाची देणगी आलेली आहे. अबब वैकुंठवासी नारायण गणपत कुटे राहणार अटाडी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संत भोजने महाराज संस्थान अटाडी, गजानन महाराज कुटे विश्वस्त श्री संत भोजने महाराज संस्थान अटाडी यांच्याकडून सुद्धा 11,111ची देणगी आलेली आहे. विठ्ठलराव काशीराव जवंजाळ खामगाव यांचे स्मृतिप्रित्यर्थ विलासभाऊ विठ्ठलराव चौंजाळ यांच्याकडून 21,000 रुपयाची देणगी आलेली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम डिक्कर राहणार अटाडी यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री नारायण बाडू डिक्कर ज्ञानदेव तुकाराम डिक्कर संत भोजने महाराज संस्थान अटाडी यांच्याकडून 11,111 रुपयाची देणगी आलेली आहे. अर्थात श्री हरिभक्तीपरायण बाबूरावजी पंढरी लोखंडकार राहणार लोखंडा विश्वस्त यांच्याकडून 11,111 रुपयाची देणगी या ठिकाणी मिळाली. वैकुंठवासी श्रीराम तुळशीराम काटोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री प्रकाश श्रीराम काटोले यांच्याकडून सुद्धा 11,111 रुपयाची देणगी आलेली आहे. आकडा वाचायला सोपी आहे, याच्यापेक्षा मोठा असला तरी मी वाचू शकलो असतो, पण हा सोपी आहे तसा. श्री स्वर्गीय चांगदेवजी मोरखडे राहणार उमरा अटाडी यांचे स्मृतिप्रित्यर्थ मोरखडे परिवार यांच्याकडून देणगी 11,111 रुपये. लक्ष्मण मुंडे नागोराव मुंडे गुरुजी यांचेकडून स्वर्गीय सेवंताबाई नागोराव मुंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 11,111 रुपये आलेले आहेत. प्रकाश भाऊ ज्ञानदेवराव टिकार राहणार आंबे टाकडी यांच्याकडून 5,555 रुपये दिलेले आहेत. पुंडलिक रामचंद्र घोगरे उर्फ मामा आंबे टाकडी विश्वस्त नाही समजते आकडा 5,555. खरं म्हणजे मला तिकडेही म्हणजे गुप्तेश्वराला सुद्धा मामांची वर्गणी 11,000 रुपये आणि खरं म्हणजे ही देणगी या ठिकाणी आलेली आहे. ज्यांना कुणाला आणखी एखादा आकडा जाहीर करायची इच्छा असेल तर मी बिना कमिशनचा जाहीर करतो.
नाही तर ते जाहीर करणाऱ्याचे पैसे असतात ना, नाही का, 111 1 2 असं काही. असं जर कोणाची इच्छा असेल या समाधीसाठी आपलं समर्पित भाव अर्थात देण्याची, आपला आकडा जाहीर करण्याची, तर आपण त्याचाही विचार करूया. आणि ज्यांना फुल नाही फुलाची पाकळी, पंजाबराव पाटील मलकापूर यांच्याकडून सुद्धा 11,111 रुपयाची देणगी या ठिकाणी आली. माननीय आकाश भाऊ भोजने महाराज संस्थान यांचे अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 21,000 रुपयाची देणगी मलाच जाहीर करायला त्यांनी सांगितली. रामकृष्ण महाराज महाल्ले यांच्याकडून सुद्धा 11,111. मी खरं म्हणजे यांच्या घरी गेलो असतो ना जास्त पैसे काढले असते, कारण मी गेलो होतो त्यावेळेला याचे घर कौलाचे होते. आता मी पाहिले नाहीत, पाहिले असते तर आणखी मागितले असते. झालं ना आपण आपलं. तर आणखी असं काही कुणाची इच्छा असेल तर इतक्या लोकांमध्ये आपलं नाव चांगल्यासाठी जाहीर होईल. आणि काय नाव, हरिदास भाऊ खंडारे अंतरज यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी ते देणार आहेत. आणि काही नंतरही या ठिकाणी आपण देणगी दिली तरी चालेल. हे ठिकाण 300 400 500 वर्ष शाबूत राहील. आपले प्रेरणास्थानं ही अखंड टिकले पाहिजेत, यासाठी खऱ्या अर्थाने हे असणं फार महत्त्वाचे आहेत. हरिभक्त परायण संजयजी महाराज पाचपोर यांच्याकडून सुद्धा 21,000 रुपयाची देणगी जाहीर करण्यात आली. तर तू काय अनंत असं काय 11,000 सांगितलं का? अरे ते महाराजांचे जे काय घामाचे आहेत का, कुठून तरी आलेलेच आहेत ते, यायचे घामाचे. हरिभक्त परायण संजय महाराजजी पाचपोर विश्वस्त संत भोजने महाराज संस्थान अटाळी यांचे पैसे आज नगदी आलेले आहेत आणि त्यांच्या पावतीपासून आपल्या देणगीला सुरुवात झालेली आहे. द्या ते कुंकू द्या. पाणी 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 सद्गुरु भोजने महाराज की जय. आणखी नंतरही कोणाची इच्छा असेल तर आपण यासाठी आपलं योगदान देऊ शकता. आणि रिसर पावती बाबूराव भाऊ लोखंडकर यांची 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी पोस्ट झाली. देवासाठी मागणं काही पाप नसते, नाही महाराज. स्वतःसाठी जर काही मागणं असेल, हां हां, मला वाटतं हे उत्कृष्टमध्ये बसते का? मग आपण सगळेजण देणारे आहात. उंबऱ्यामध्ये सुद्धा मंदिराचं काम चालू आहे, गुप्तेश्वरावरचं मंदिराचं काम चालू आहे. हां, पांडुरंग श्रीकृष्ण महाल्ले यांच्याकडून 2500 रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणखी प्रत्येक गावची पेडक्याला मंदिराचं काम चालू आहे. पंजाबराव यांच्याकडून किती आहेत? 21 आहेत का 11 आहेत? नगदी 11 आणि उदार आणखी 10.
यांच्या नावाने 21 करा पंजाबरावच्या. पंजाबराव 21. 11,000 नगदी घ्या, 11,000 आले म्हणजे देऊ. 10 दे, 11 नका देऊ. तर पेडकेला मंदिराचं काम चालू आहे, वहाड्याला मंदिराचं काम चालू आहे महाराज, उंबऱ्याला मंदिराचं काम चालू आहे, इकडे बोथ्याला मंदिराचं काम चालू आहे. आणि ते सगळे मंदिरं आपलेच मंदिर आहेत. गुप्तेश्वरावरचं मंदिराचं कामसुद्धा फार मोठ्या निधीचं चालू आहे. जवळजवळ 50, 60, 75 लाखापर्यंत त्याचा एखाद्या वेळेला खर्च असेल, असं पंचक्रोशीतलं आहे. चांगलं असावं म्हणून ते आम्ही चालू केलेलं आहे आणि तुमच्या हिमतीने चालू केलेलं आहे. मला माहीत आहे की तुम्ही त्याला ताकद द्याल, म्हणून जी ज्याची इच्छा असेल ती थोडं थोडं आपण सगळ्यांनी या ठिकाणी समर्पित करावं. आणखी जर कोणाचा काही आकडा असेल तर लवकरात लवकर, हे पेटायला थोडं उशीर लागते, पेटल्यावर मग विजत नाही लवकर ते. हा पेटा काय, मराठवाड्यातल्या गौऱ्या ह्या वाढलेल्या आहेत नाही का. आम्ही ज्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मंदिराचा अशी मीटिंग घेतली, महाराज पहिल्याच मिटिंगला कोट्यावधी रुपये झाले. त्या वाढलेल्या गौऱ्या आहेत, ह्या थोड्या आपल्या थोड्याशा वल्या आहेत. हे पेटायला थोडा उशीर लागते, पण वल्या गौऱ्याचं एक वैशिष्ट्य असते, पेटल्या की लवकर इजत नाहीत. आणि म्हणून अशा अर्थाने ही स्थानं शाबूत असावी, चांगली असावी, यासाठी आपलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण नंतरही ते योगदान जिथं काउंटर असेल त्या ठिकाणी देऊ शकता, रितसर त्याची पावती आपण घेऊ शकता. मला नक्की खात्री आहे की या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस काहीतरी नेल्याशिवाय जाणार नाही आणि काहीतरी दिल्याशिवाय जाणार नाही. इथं प्रसाद घेऊन जाईल आणि प्रसाद घेऊन जाताना काहीतरी महाराजांना देऊनही जाईल. अशा अर्थाने मला विश्वास आहे आपण जे शक्य असेल ते त्या ठिकाणी आपलं योगदान समर्पित करावं. लवकरात लवकर या समाधीचं काम चालू होईल. किमान 5 ते 7 लाख रुपये या समाधीचा बांधकामाचा खर्च आहे आणि ही विनंती आपल्याला आम्ही केली. आता मला असं वाटतं 2 मिनिट आमदार साहेब आपल्या सगळ्यांचे आभार मानतील, नंतर काल्याचा अभंग होईल आणि आपण सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचं आहे. श्री संत भोजने महाराजांच्या या पुण्यतिथी सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, इथे प्रामुख्याने उपस्थित सर्व हरिभक्तपरायण महाराज मंडळी, सर्व टाळकरी, आपले मृदुंगाचार्य, आपले गायनाचार्य, सर्व आज या पुण्यतिथी सोहळ्याला ज्यांनी सगळ्यांनी सेवा दिली अशी सर्व वारकरी मंडळी आणि सर्व भोजने महाराजांचे भक्तगण, सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उत्साहाच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात आपला हा सोहळा पार पडतो आहे. आणि खरं तर आपल्या या जगावर हे करोनाचं संकट आलं, ही महामारी आली, म्हणून गेले 2 वर्ष झाले आपला हा सोहळा भव्य प्रमाणात का होत नसेल, पण आपण साध्या पद्धतीने साजरा करतो आहे. यावर्षीसुद्धा थोडा का होईना या प्रमाणात पेशंट निघतात आहे, शासनाचे कडक नियम आहेत आणि म्हणून यावर्षीसुद्धा आपण हा सोहळा अगदी छोट्या प्रमाणात, साध्या प्रमाणात साजरा करण्याचं संस्थांनी मीटिंगमध्ये ठरवलं आणि त्याप्रमाणेच हा सोहळा आज पार पडतो आहे. आत्ताच पूजनीय महाराजांनी आपल्याला समाधीबद्दल सांगितलं आणि मी सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती करेल की एक सुंदर अशी समाधीचं निर्माण कार्य मंदिराने आता हाती घेतलं आहे आणि महाराजांनी आवाहन केल्यानंतर माझ्यासारख्याने आवाहन करणं गरजेचं नाही, पण एक मंदिराचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो का फुल ना फुलाची पाकळी आपण सगळ्यांनी या समाधीला हातभार लावावा, जेणेकरून एक सुंदर समाधीचं निर्माण या परिसरात आपण करू शकू आणि या समाधीचं दर्शन घेऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं भविष्यात होत राहील. एवढीच आज आपल्या सर्वांना विनंती करतो. आज आपण एवढेच सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालात. भोजने महाराजांचे विचार घेऊन आपण आपल्या पुढील पिढीला याच दृष्टीनं दिशा दाखवत राहू, संस्कारित करत राहू, एवढंच भोजने महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि या सप्त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यात टाळकरी मंडळी असेल, सर्व हरिभक्तपरायण मंडळी असेल, 7 दिवस सेवा देणारी सर्व मंडळी असेल, सर्व
वादनाचार्य, गायनाचार्य सगळे सगळे कॅमेरामॅन असतील, पत्रकार मंडळी असेल, पोलीस मंडळी असेल आणि विशेष करून या 7 दिवसात ज्यांनी ज्यांनी इथे सेवाभावाने सेवा दिली, आम्हाला मदत करू लागले, असे सर्व सेवाधारी मंडळी, अशा सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मला नाही वाटत की पुढच्या वर्षीचा समाज या ठिकाणी बसेल म्हणून. पहिले सांगितलं आपल्याला बाहेर निघावं लागेल आणि आपल्याला या कोरोनाने बाहेर निघू द्यावं अशी आता कोरोनालाच विनंती करावं लागेल ना. आणि हे संकट आपल्याकडून निघून जावं. आपण सगळेजण आलात. हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही भक्तराज महाराज उपस्थित आहेत. माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण दिलीप महाराज या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आपल्या भागातलं विद्वान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते असे आमचे सुपेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता शेवग्याच्या झाडावर चढलेत म्हणून त्यांचा पाय मोडला असे पाठांतर म्हटलं की भरपूर कोणचंही तुम्ही सांगा आणि ओवी घ्या असे आमचे हरिभक्तीपरायण मोतीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अंतरचे महाराज आहेत. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पुंजाजी भाऊ वाघमारे कांशिवनी यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी आलेली आहे. 3100 41 आहेत का मग दर्शन घ्या. तर अशा अर्थाने आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम देते. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजने पूर्व पुण्य ओढावले श्री संताचे दर्शन झाले. वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम आ
बारीमध्ये ना सगळ्यांनी दर्शन बारीमध्ये उभं राहून त्या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद मिळेल. आजची सेवा या ठिकाणी विराम घेते. हे म्हणायचं द्या द्या लवकर. कोण नाव तर सांगा. अरुण रामकृष्ण डिवरे खंडाळा यांच्याकडून 11,000 रुपये. बाराभाऊ उन्हाळे खंडाळा. हे पेटायला उशीर लागतो थोडा. विठ्ठल जय जय
लोटांगण वंदीन चरण डोलाहीन रूप तुझे म्यालिंगण आनंदे पूजन वरो वाढीन म्हणे नमा विठ्ठल रुक्मिणी मागणे ते कतुज प्रती आहे या संताशी निरवे हेच मज दे तुका म्हणे आता उदार तू हो या संताशी निरवे हेच मज दे ओम भोजनी बाबा नमो